मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 8वा वेतन आयोग लागू केल्यास पगार किती वाढणार, कर्मचाऱ्यांचे पे मॅट्रिक्स पहा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। 8व्या वेतन आयोगाबाबत असल्याची चर्चा आहे। जर 8वा वेतन आयोग लागू झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल। 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे। पगार ठरवण्यात फिटमेंट फॅक्टर मोठी भूमिका बजावते। सुधारित मूळ वेतनाची गणना फिटमेंट फॅक्टरच्या आधारे जुन्या मूळ वेतनातून केली जाते। वेतन आयोगाच्या अहवालात फिटमेंट फॅक्टर ही महत्त्वाची शिफारस आहे। किमान मूळ वेतन याप्रमाणे वाढेल। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 पट ठेवण्यात आला। या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यात आली। आकडेवारीवर नजर टाकली तर 7व्या वेतन आयोगात सर्वात कमी पगारवाढ देण्यात आली होती, मात्र मूळ वेतन 18,000 रुपये करण्यात आले। 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे। अशा परिस्थितीत किमान वेतन 18,000 रुपयावरून 26,000 रुपयापर्यंत वाढू शकते। 8वा वेतन आयोग कधी येणार? 8वा वेतन आयोग येणार की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे। याबाबत दोन वेगवेगळ्या चर्चा आहेत। सरकारी सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास सरकार यापुढे पुढील वेतन आयोगाचा विचार करणार नाही। त्याच वेळी तज्ञांचे मत असे आहे की असे करणे शक्य नाही। आता एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे, ती व्यवस्था अचानक संपवता येत नाही। दुसरे मोठे कारण म्हणजे 8वा वेतन आयोग येण्यास अजून वेळ आहे। पुढील वेतन आयोगाची टाइमलाईन 1 जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकते। धन्यवाद।